नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाच्या नवीन प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी साठी इंग्लिश पेपर पॅटर्न डिटेल्ड ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी घेऊन येत आहोत। 12वीचे वर्ष म्हटलं की अनेक स्वप्न असतात आणि या स्वप्नांना साकार करण्यासाठी चांगली मार्क मिळवणं हे आपलं प्रथम उद्दिष्ट असतं आणि याच उद्दिष्टाच्या मागे धावत असताना आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन हवं असतं आणि त्यासाठी आपण यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत, ज्या चॅनलचं नाव आहे लर्न विथ रॉयल राहुल। ते तुम्ही यूट्यूब चॅनलला सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळेल, ज्याच्यातून आपण या 12वीच्या वर्षासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कन्सेप्ट्स म्हणजे पेपर कसा असावा, कसा सोडवावा, काय घटक येणार आहेत, काय घटक येणार नाहीत, हे सगळ्या गोष्टी आपण या वर्षी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहे। जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कंटेंट कसा वाटतोय बघून लाईक करा आणि आपल्या जवळच्या सर्व लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा, शेअर करा। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामरच्या सर्व कन्सेप्ट्स घेणार आहोत, जे 5वी ते 12वी पर्यंत जे ग्रामर असेल, जे सर्वांना उपयुक्त आहे असं सर्व ग्रामर आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे। आज पहिल्यांदा जाऊया इयत्ता 12वीच्या इंग्लिश पेपर पॅटर्न डिटेल्ड ॲनालिसिस आणि स्ट्रॅटेजीकडे। हा इंग्लिशचा पेपर 12वीचा सॉल्व करत असताना कोणत्या पद्धतीचा एक्झॅक्ट पेपर फॉर्मॅट येतो, आपण तो कसा अभ्यास केला पाहिजे, कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील, हे सर्व काही आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहे। हा आहे क्वेश्चन नंबर 1 आणि या क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघून घ्यायच्यात की कशा पद्धतीने किती मार्कसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 1 येतो। क्वेश्चन नंबर 1 तुम्ही पाहता इथं एकूण मार्क आहेत 12। हे 12 मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला A1, A2, A3, A4, A5 आणि A6 असे वेगवेगळ्या घटकावर असणारे 6 प्रश्न सोडवता आले पाहिजेत। 6 प्रश्न सोडवत असताना हे उतार्यावर आधारित आहेत। मग उतार्यावरील प्रश्न सोडवत असताना कोणत्या पद्धतीने आपण इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या पाहिजेत, तर कधीही उतार्याचा भाग सोडवत असताना कधीही डायरेक्ट उतारा वाचायला घ्यायचा नाही। सगळ्यात सोपी आणि सिंपल ट्रिक अशी आहे की सुरुवातीला तुम्ही सर्व प्रश्न वाचून घ्या, त्या शब्दांमधले मेन वर्ड्स अंडरलाईन करा, हे वर्ड्स तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा आणि मग उतारा वाचायला घ्या। उतारा वाचत असताना तो काळजीपूर्वक 2 ते 3 वेळा वाचा, तुमच्या लक्षात येईल तुम्ही वाचलेले प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने असणारी उत्तरं कुठे आहेत हे तुम्हाला समजून जाईल। आता मिळालेल्या उत्तराची आयडिया डोक्यामध्ये ठेवून त्याला व्यवस्थित पद्धतीने मांडलं पाहिजे, प्रॉपर ऑर्डर आपल्याकडे असली पाहिजे। आन्सर शुड बी टू द पॉइंट अँड इन युअर ओन वर्ड्स ॲज फार ॲज पॉसिबल। तुम्हाला जे उत्तर लिहायचं आहे हे तुम्हाला स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शब्दांमध्ये मांडायचं आहे। मनानं उत्तर लिहित असताना फक्त पॅराग्राफ दिसतोय, पॅराग्राफमध्ये शब्द दिसत आहेत म्हणून वरील आणि खालील वाक्य जोडा आणि वाक्य तयार करून लिहा, ही पद्धत बंद झालेली आहे। तुम्हाला मनानं उत्तर लिहावं लागतील। पर्सनल रिस्पॉन्सचा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला असतो A4 नेहमी, हा तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्येच लिहायचा आहे। याचं उत्तर तुम्हाला उतार्यात कधीच सापडत नाही, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न असणार आहे, पुढची इन्स्ट्रक्शन आहे की आपल्या वाक्यामध्ये लिहित असताना ग्रामर, स्पेलिंग आणि पंक्च्युएशन व्यवस्थित असलं पाहिजे। आपण लिहिलेलं उत्तर हे व्यवस्थित सुपरवायझरला कळालं तर आपल्याला इथं असणारे ग्लोबल अंडरस्टँडिंगवरचे 2 मार्क, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअरचे 2 मार्क, A3चे इन्फरन्स इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिसचे 2 मार्क, लँग्वेज स्टडीचे 2 मार्क आणि वोकॅब्युलरीचे 2 मार्क सहज मिळून जातात। वोकॅब्युलरीमध्ये काय असणार आहे, लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला ग्रामर संबंधित प्रश्न येतात, वोकॅब्युलरीमध्ये आपल्याला समानार्थी शब्द असू द्या, विरुद्धार्थी शब्द असू द्या किंवा शब्दांचा अर्थ विचारला जातो, म्हणजे अँटोनिम्स, सिनोनिम्स आणि मीनिंग ऑफ द वर्ड्स हे आपल्याला व्यवस्थित माहीत असणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीने तुम्ही A1 to A6 क्वेश्चन सोडवले तर प्रत्येक घटकाला 2-2 मार्क आहेत, असे तुम्हाला टोटल 12 मार्क क्वेश्चन 1 मधल्या A मध्ये मिळून जातात। आता फक्त एवढेच 12 मार्क आपल्याला हवेत का? नाही, तर याच्यानंतर आपल्याला दुसरा भाग आहे तो म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये B। आता या 1B मध्ये आपल्याला काय आहे, आपल्याला काय माहित असणं अपेक्षित आहे,
तर बघा इथं वर्ड मिनिंग इथं जे असणारे एकूण 1, 2 आणि 3 प्रश्न हे ग्रामरवर असतात आणि टोटल तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात. या 4 मधला तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे आणि करेक्टली तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं जास्त डोकं लावायची जास्त गरज नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त ह्या 4 मधला योग्य काय वाटतोय, ग्रामरचे रूल्स पाठ आहेत, आपण व्यवस्थित त्याचं उत्तर काढू शकतो आणि 4 मधला एक पर्याय निवडा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. इथं तुम्हाला 1, 2 आणि 3 मार्काला ग्रामरशी संबंधित प्रश्न येतात. शेवटचा क्वेश्चन येतो B2 चा, स्पॉट द एरर म्हणून. तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये एकच शब्द कुठला तरी चुकीचा असतो आणि तो शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. मग तो काय आहे, तो संबंधित वर्बशी येतो, कधी प्रोनाउनशी संबंधित येतो, कधी सब्जेक्ट, कधी त्या सब्जेक्टचा असणारा वर्ब चुकीचा असतो, टेन्स चुकीचा असतो. हे बारीक सारीक असणारे एक एक शब्द आपल्याला हायलाइट करायचे आहेत. एकच शब्द कुठला तरी चुकणार आहे, तो तुम्हाला करेक्ट करून लिहायचा आहे आणि इथं तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए भाग आहे आणि या ए मध्ये एकूण 2 मार्काचे किती प्रश्न येतात, 6 येतात. बेशक 12 मार्क इथं तुम्हाला मिळून जातात. त्याचबरोबर बी क्वेश्चन आहे. या बी मध्ये 2 पार्ट पडतात, एक B1 आहे आणि एक B2 आहे. इथं तुम्हाला MCQ बेस्ड क्वेश्चन येणार आहेत, जे किती मार्कासाठी असतील, 3 मार्कसाठी असतील. आणि इथं तुम्हाला एक स्पॉट द एरर म्हणून क्वेश्चन 1 मार्कासाठी असणार आहे. असं जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला टोटल 12 आणि 3 15 16 मार्काचा क्वेश्चन नंबर 1 सहज तुम्ही त्याच्यामध्ये मार्क मिळवू शकाल. एवढ्या सोप्या पद्धतीनं मी तुमच्या समोर मांडलेला आहे. ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या तुम्ही एकदा स्वतः पहा. तुम्हाला त्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या विचारा, कमेंट करा. क्वेश्चन 1 तुम्हाला समजला का, त्याच्याबद्दलचे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आपल्या ज्या काही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही परीक्षेत चांगले मार्क मिळावेत, काय करावं ह्यासाठी आपण हा चॅनल सुरू केलेला आहे. कीप लर्निंग, कीप ग्रोविंग. हा सेशन आज इथंच आपण संपवतोय. उद्याच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 त्याचं डिटेल्ड ॲनालिसिस आपण पाहूयात. थँक्यू.